नमो बुद्धाय, जय भीम. मित्र हो, मागील भागामध्ये आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थखंड, धर्म आणि धम्म यामधील भाग पहिला, धर्म आणि धम्म यामधील धर्म आणि धम्म यामधील इतर भेद, भगवान आणि पोट्टपद यांच्यामधील इतर संवादात व्यक्त झाले आहे याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले होते. त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थखंड, भाग पहिला, धर्म आणि धम्म यातील नीती आणि धर्म तसेच धम्मात नीतीचे स्थान कोणते याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 5. नीती आणि धर्म. नीतीचे धर्मात स्थान कोणते? वस्तुतः धर्मात नीतीला स्थान नाही. धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ हे होत. एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच धर्मात नीतीचा समावेश होतो. धर्म हा एक त्रिकोण आहे. आपल्या शेजाऱ्याशी चांगुलपणे वागा, कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात. ही धर्माची विचारसरणी आहे. प्रत्येक धर्म नीती शिकवितो, परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे. ती त्याला जोडलेला एक डब्बा आहे. वेळ पडेल त्याचप्रमाणे तो त्याला जोडता किंवा त्यापासून सोडविता येतो. धर्माच्या व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे, म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही. 6. धम्म आणि नीती. धम्मात नीतीचे स्थान कोणते? याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. दुसऱ्या शब्दात बोलावायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान नीतीने पटकावले आहे. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. नीती हे धम्माचे सार आहे, त्याशिवाय धम्म नाही. धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे. यातूनच नीतीचा उगम होतो. त्यासाठीच देवाच्या आज्ञेची आवश्यकता नाही. देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हावायचे नाही, तर स्वतःसाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. मित्र, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थखंड, भाग पहिला, धर्म आणि धम्म यातील नीती आणि धर्म तसेच धर्मात नीतीचे स्थान कोणते याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, चतुर्थखंड, धर्म आणि धम्म यामधील भाग पहिला, धर्म आणि धम्म यातील केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्व व्यापक असली पाहिजे. याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत, म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.